आपण पाहताय मायमावली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। बौद्धगया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दहिसर पूर्व मुंबई गोकुळानंद हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक 15 मार्च 2025 रोजी भव्य निदर्शने करण्यात आली। यावेळी रिपाईचे मागाठाणे विधानसभा अध्यक्ष श्री अशोकराव कांबळे, वरिष्ठ नेते श्री जतीनभाई भुता, तालुका कार्याध्यक्ष श्री दीपचंद निगम, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा गंगूताई नुलकर, वार्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष श्री प्रसन्नजीत बेलेल, वार्ड क्रमांक 4 चे अध्यक्ष श्री बाबूराव सूर्यवंशी, तालुका संपर्क प्रमुख श्री बाळासाहेब वडमारे, वार्ड क्रमांक 11 चे अध्यक्ष श्री मजिदभाई शेख, तालुका सचिव श्री आशिष कांबळे, वार्ड क्रमांक 12 चे अध्यक्ष श्री आनंद बनसोडे, वार्ड क्रमांक 23 चे अध्यक्ष श्री उत्तम झिने, वार्ड क्रमांक 26 चे अध्यक्ष श्री रोहन कांबळे, तालुका खजिनदार श्री संजय सूर्यवंशी, श्री अंकुश सूर्यवंशी, श्री अनिल कोकणे, श्री सपन कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। MM न्यूज अर्थात माय मावली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव, मुख्य प्रतिनिधी मुंबई। नमस्कार मित्रांनो, MM न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे राहुल जाधव। आपण आहोत उत्तर मुंबई मागाठाणे विधानसभा येथे महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी मागाठाणे विधानसभा येथे RPIचे जोरदार निदर्शने आंदोलने करण्यात आली। बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मण कर्मकांडी सनातनी यांच्यापासून मुक्त करण्यासाठी जगातील सर्व बौद्ध अनुयायी आंदोलन करत आहेत। त्या अनुषंगाने मागाठाणे विधानसभा RPI अध्यक्ष अशोक कांबळे, RPI वरिष्ठ नेते जतीनभाई भुत्ता आणि अनिल कोकणे, तुळशीराम कांबळे, महिला तालुका अध्यक्ष गंगा नुलकर आणि सर्व वाडा अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते यांनी जोरदार आंदोलन आणि निदर्शने केली।